तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरची ही दृश्य आहे। उद्धव ठाकरे स्मृतीस्थळी पोहोचलेले आहे। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांना एकत्रित अभिवादन करणार आहे अशी माहिती समोर येते। तर थोड्याच वेळात राज ठाकरे ही या ठिकाणी उपस्थित होतील, त्यांचंही आगमन होईल। उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। तर ठाकरे गटाचे नेते सध्या स्मृतीस्थळी उपस्थित आहे। संजय राऊत यांनीही थोड्या वेळापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं होतं आणि आता उद्धव ठाकरे आलेले आहेत। त्यांचं कुटुंबही स्मृतीस्थळी उपस्थित राहणार अशी माहिती आहे। सध्या ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते स्मृतीस्थळी आलेले आहेत। तर बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे। त्यांच्या स्मृतिदिनी राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतायत, अभिवादन करतायत। तर मुंबई येथील बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहे, पुष्प अर्पण करतायत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांना अभिवादन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे। तर बाळासाहेबांच्या या वर्षीच्या स्मृतिदिनी एक भव्य असं कला दालन उभारण्यात आलेलं आहे। त्या कला दालनाचंही एक झलक ही समोर आलेली आहे। मातोश्री या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची जी खोली होती त्याच खोलीची प्रतिकृती या कला दालनात आहे। त्या कला दालनाचंही उद्घाटन होणार आहे आणि अशा विविध प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे। मराठी माणसाचा आवाज ज्याने उंचावला ते बाळासाहेब ठाकरे असं म्हणण्यात येतं आणि तीच दिशा घेऊन शिवसेना हा पक्ष पुढे वाढला। तर रश्मी ठाकरे यांच्याकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येतं। त्यांच्या स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण केला। पुष्प अर्पण करून आता रश्मी ठाकरे बाळासाहेब यांना अभिवादन करताना आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती। तर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येत त्यांना अभिवादन केलेलं आहे। आज सकाळपासूनच शिवसैनिकांकडून विविध पोस्ट बाळासाहेबांसाठी करण्यात येत आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय। शिवसैनिकांकडून वंदना करण्यात येते। शिवसेना फुटली तरीही दोन्ही पक्षातील कार्यकर्ते, नेते आज बाळासाहेबांना आठवून त्यांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहे। तर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते सध्या स्मृतीस्थळी उपस्थित आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब स्मृतीस्थळावर आलेले आहे आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला पुष्प अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। तर वडिलांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे वडील तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे। तर राज ठाकरे ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार अशी माहिती आहे। पुन्हा बोलूयात आपल्या महत्त्वाच्या 3 बातम्यांकडे। बातमी होती पालघर साधू हत्याकांडातील चौधरी यांची। तर काही वेळापूर्वीच भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनीही याच प्रकरणी आमच्याशी संवाद साधला होता। ते या प्रकरणावर काय म्हटले, त्यांनी काय स्पष्टीकरण दिले, ऐकूयात। आपण पाहतोय की ज्यावेळी भाजपनं साधू हत्याकांड प्रकरणी काशीनाथ चौधरीवर आरोप केले होते आणि त्याचाच आता भाजपमध्ये प्रवेश होतोय।
नाही, या विषयामध्ये वरिष्ठांना देखील आताच कल्पना या सगळ्या संदर्भामध्ये स्थानिक नेत्यांकडनं दिली गेली आहे की नाही याची चौकशी केली जाईल, तपासून बघितलं जाईल आणि या संदर्भामध्ये हे जर आरोपी असतील तर निश्चितपणे या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांनी माहिती का दिली नाही किंवा कसे याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस नक्की दिली जाईल. निश्चित. पण आजी आपण पाहतोय की या मुद्द्यावरती गेल्या काही दिवसांपूर्वी एवढं मोठं रणकंदन माजलं होतं आणि आता त्याच नंतर काशीनाथ चौधरीचा अशा पद्धतीनं जाहीररित्या एवढं मोठं शक्ती प्रदर्शन करून पक्षप्रवेश होतो, याला भाजप समर्थन करतं कसं? नाही, ती जी घटना आहे त्याच्यामध्ये नुसतंच डहाणू, कासा, सायवळ, कळमादेवी, मोळगाव, रायपूर आहे, तिथे हळदपाडा आहे, आसपासच्या तलासरीचे खर तर तालुकाध्यक्ष संजू वराठा यांचा हा पक्षप्रवेश सोहळा होता आणि या सोहळ्याकरता तिथे आमचे स्थानिक खासदार डॉक्टर हेमंत सावरा असतील, भोळेसाहेब असतील, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत असतील हे उपस्थित होते. त्यांना या संदर्भामध्ये नेमका हा एक व्यक्ती जो इतर मंडळींच्या सोबत उपस्थित आहे तो या विषयामधला आरोपी आहे की नाही याची स्थानिकांनी काही माहिती दिली की नाही या संदर्भामध्ये मी म्हणालो तसं स्थानिक नेत्यांना विचारणा केली जाईल. जे यासाठी जबाबदार आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल. जसं आपण म्हणताय तसं की या व्यक्तीचा तो प्रवेश सोहळा नव्हता, तो प्रवेश सोहळा तलासरीचे तालुकाध्यक्ष संजू वराठा यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होता. निश्चित. मात्र अजितजी, या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो की स्थानिक नेत्यांना यापूर्वी भाजपनं काय आरोप केले हे माहिती नव्हते का आणि प्रदेशाध्यक्षांना स्थानिक नेत्यांनी या संदर्भात काही माहिती दिली नाही का? निश्चित याची माहिती घेतली जाईल, कारण हा प्रवेश सोहळा आपण म्हणताय त्या तशा आरोपीचा नव्हताच. याच्या संदर्भामध्ये तर निश्चितपणे पक्ष म्हणून खबरदारी घेतली जाईल की गंभीर आरोप असलेले किंवा कुठल्याही अशा एखाद्या मोठ्या घटनेमधल्या आरोपिताचा असा प्रवेश सोहळा कसा घेतला जाऊ शकतो, तो नाही. तर तो प्रवेश सोहळा जो आहे तो आमचे स्थानिक नेते जो आहे त्यांनी इतर व्यक्तींसाठी ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक व्यक्ती हाच आहे तोच आहे असं जिल्ह्याच्या नेत्यांना सुद्धा तिथल्या माहित नसतं की बाबा रे हा आरोपी आहे या सगळ्या विषयामधला. तर याची माहिती घेतली जाईल आणि प्रदेशाकडनं ही माहिती मागवल्यानंतर खातरजमा केल्यानंतर याच्यामध्ये निश्चितपणे कारवाई केली जाईल जर आपण म्हणताय तसं घडलेलं असेल तर. अजितजी, मात्र जसं तुम्ही म्हणताय की नेत्यांना ज्या नेत्यांनी हा पक्षप्रवेश करून घेतला त्यांनाही या संदर्भातली माहिती नसते की पक्षात प्रवेश कोण करतंय, हे वक्तव्य जरा चर्चेचं वाटत नाही का तुम्हाला? याच्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात की पक्ष प्रमुखांनाच माहिती नसतं की आपल्या पक्षात कोण प्रवेश करतंय. नाही, मी आपल्याला तेच म्हणतोय की हा जो सोहळा आहे हा तलासरीचे दुसऱ्या पक्षाचे तालुका अध्यक्ष संजू वराठा यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होता, एक लक्षात घ्या. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं असतं की त्यांचे समर्थक किंवा इतर कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करतायत. तर मुख्य कार्यकर्त्याचा कोणाचा प्रवेश आहे याची निश्चितपणे माहिती असते आणि त्याचं नियोजन केलेलं असतं. त्या गर्दीत इतर कुणी प्रवेश करून घेतला असेल आणि तो जर आरोपी असेल तर निश्चितपणे याची माहिती घेतली जाईल. आणि आपण म्हणताय हे गंभीर आहे, या संदर्भामध्ये स्थानिक नेत्यांनी का माहिती कळवली नाही किंवा त्यांना माहिती होती का किंवा अशा पद्धतीचं हे सगळं झाल्यानंतर काय नेमकं घडलं याची निश्चितपणे सखोल चौकशी केली जाईल. त्यांचा प्रवेश सोहळा नव्हताच, मी आपल्याला सांगतोय ते व्यक्ती संजू वराठा यांचा भाजप प्रवेश सोहळा होता, हे आपण लक्षात घ्या मी जे म्हणतोय. तर प्रवक्ता अजित चव्हाण यांनी काय संवाद साधला आपल्याशी ते आपण ऐकलेलं आहे. स्थानिकांना माहित नव्हतं का किंवा स्थानिक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हे माहित नव्हतं का असा प्रश्न त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर उपस्थित करण्यात येतोय. कारण माहित नसणं त्यातल्या त्यात भाजप पक्षप्रवेशात असं होणं हे भुवया उंचावणारं आहे. तर आधी ज्या काशीनाथ चौधरीवर साधू हत्याकांड प्रकरणी भाजपनं आरोप केले होते त्यालाच आता भाजपात प्रवेश देण्यात आलेला आहे आणि यामुळे संताप व्यक्त केला जातोय आणि राज्य भाजपच्या दुटप्पीपणा हा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता यानंतर राज्य भाजप महाराष्ट्र भाजप यावर काय स्पष्टीकरण देणार, काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र सध्या तीव्र संताप हा व्यक्त होताना पाहायला मिळतोय. हिंदू संघटनांकडून या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झालेली आहे. आधी आरोप केले आणि आता पक्षप्रवेश दिला. महाविकास आघाडीच्या
सरकारच्या काळातील हे प्रकरण होतं। पालघर इथे साधूंची हत्या झाली होती, साधूंना ठेचून मारण्यात आलं होतं। त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळाली होती। हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या, हिंदू आक्रमक झाले होते आणि भाजपनेही यात सक्रिय आक्रमक भूमिका घेत आरोप केला होता काशीनाथ चौधरीवर। आणि आता तोच काशीनाथ चौधरी भाजपात येतोय, भाजपात त्याचा प्रवेश होतोय आणि त्याच्यावर आपण एवढे गंभीर आरोप केलेले आहे, हे भाजपला माहिती नसणार का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। विहिंपकडून, विश्व हिंदू परिषदेकडून भाजपचा निषेध यामुळे करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र भाजपनं लाज सोडली अशा तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत। भाजपचा दुटप्पीपणा असल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा जाणार आहोत। विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता मोहन सालेकर आपल्यासोबत जोडले गेले आहे। मोहनजी, काही वेळापूर्वी तुम्हाला थांबवलं होतं, मात्र तोच मुद्दा आपण पुन्हा घेणार आहोत की भाजपवर विरोधक आरोप करतात की जेव्हा आरोप केला जातो एखाद्या व्यक्तीवर आणि त्याच व्यक्तीला नंतर पक्षात घेतलं जातो तेव्हा तो व्यक्ती शुद्ध होतो का? भाजपचं हे वॉशिंग मशीन आहे का? मग या प्रकरणानंतर ते आरोप कुठेतरी खरे आहेत असंच पाहायला मिळतंय। निश्चितच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पालघरमध्ये जो पक्ष प्रवेश केला, या त्यांच्या भूमिकेमुळे विरोधक जे त्यांच्यावर आरोप करतात की एखादी व्यक्ती तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकली की ती स्वच्छ होते, या आरोपाला बळ मिळेल। आणि म्हणून हे जे त्यांनी केलेले आहे, ही कृती अन्य पक्ष प्रवेशापेक्षा भिन्न आहे। साधूंचं हत्याकांड, भाजप हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिलेला पक्ष आहे आणि ज्या घृणास्पद पद्धतीने ही घटना घडलेली आहे ती मानवतेला काळीमा फासणारी होती आणि अशी घटना करणाऱ्या आरोपींमधला त्यांचा जो म्होरक्या आहे त्याच्यामध्ये काशीनाथ चौधरींचं नाव होतं आणि हे मी म्हणत नाही, हे भाजपचे मोहनजी हे आरोप होत आहेत, ह्या टीकाही होत आहेत, मात्र भाजपने यानंतर काय केलं पाहिजे हा प्रश्न महत्त्वाचा उपस्थित होतोय। भाजपने तात्काळ त्यांना पक्षातून काढलं पाहिजे, त्यांचा जो पक्ष प्रवेश आहे तो रद्द केला पाहिजे आणि अशा प्रकारचा निर्णय घेताना भाजपने विचार केला पाहिजे, त्यांनी हिंदू मतदारांना गृहीत धरू नये। जी मोहनजी, त्यामुळे आता भाजपकडून ही कार्यवाही केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्यासाठी। पुन्हा एकदा दृश्य येत आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून। थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह स्मृतीस्थळी अभिवादन केलं होतं आणि आता थोड्याच वेळात मनसे प्रमुख राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। राज ठाकरे यांचे काका बाळासाहेब ठाकरे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांनी राजकारणाची सुरुवात केली, ज्यांच्यासोबत अनेक दिवस राज ठाकरे यांनी राजकारण हे शिकलं आणि त्यात सक्रिय झाले, त्यांच्या काकांना अभिवादन करण्यासाठी थोड्याच वेळात राज ठाकरे आता त्यांच्या स्मृतीस्थळी येणार आहे। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलेलं आहे। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येत त्यांना मानवंदना वाहिली, अभिवादन केलं। तर आदित्य ठाकरे ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी त्यांच्या आजोबासोबतच्या आठवणींना उजाळा देत असतात। आजही तशाच प्रकारे आठवणींना त्यांनी उजाळा दिला। आणि त्यांच्या स्मृतीस्थळी येत बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी अभिवादन केलेलं आहे। या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एक वेगळी आणि विशेष बाब म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं। मराठी भाषेच्या निमित्तानं एक मोर्चा निघाला, एक मेळावा काढण्यात आला आणि त्या मेळाव्यात 2 दशकांनंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र एका व्यासपीठावर आले। त्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं बोलण्यात आलं। आणि त्यानंतर आता आजच्या या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज ठाकरे
हे स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहे। उद्धव ठाकरे ही स्मृतीस्थळावर आहे। आणि ठाकरे बंधू आजही एकत्र या स्मृतीस्थळावर आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी। तर मराठी कामगारांचा, मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा मुद्दा ज्यांनी महाराष्ट्रात उपस्थित केला, मुंबई महाराष्ट्राचीच असं म्हणून मुंबईच्या लढ्याला यश मिळवून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे मराठी माणूस म्हणजे शिवसेना असं कार्यकर्त्यांकडून बोललं जातं, असं शिवसेनेकडून बोललं जातं। त्याच बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक स्मृतीस्थळी येत असतात आणि आता राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केलेलं आहे। या संदर्भात माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय बाळासाहेब ठाकरेंच्या। आणि खरं तर आज एकतर अत्यंत मोठा दिवस शिवसैनिकांसाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी, आणि अशामध्ये आज पुन्हा एकदा या दिवसाला एक मोठं महत्व की दोन्ही ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा जे आहेत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ या ठिकाणी आपल्याला एकत्रित दिसून आलेले आहेत। खरं तर ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्यावेळेस ते दोन्ही बंधू जे आहेत एकत्र दिसून आले होते आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट आज या ठिकाणी जे आहेत पुन्हा एकदा एकत्र जे आहेत ते दिसून आलेले आहेत। बघू शकतोय मागील काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू यांच्यातल्या भेटीगाठी वाढत चाललेल्या आहेत। एकीकडे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मंत्री समाविष्ट होणार आहे अशा सगळ्या चर्चा सुरू असताना मात्र दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन एक वेगळ्याच प्रकारे जे आहे ते सातत्याने समोर येत आहे। दिवाळी असो, दसरा असो, गणपती असो, यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सहपरिवार एकत्र दिसून येत आहेत। आणि अशामध्येच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त जे आहेत दोघं ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा स्मृतीस्थळ या ठिकाणी एकत्रित दिसून आलेले आहेत। तर पाहायला गेलं तर 20 मिनिटं जे आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवारासहित या ठिकाणी राज ठाकरे पोहोचतील याची वाट बघितली आणि त्यावेळेस राज ठाकरे आले तेव्हा त्यांना स्वतः जे आहेत दोघं या ठिकाणी गेले आहेत आणि स्मृतीस्थळी जे आहे त्यांनी अभिवादन केलेलं आहे राज ठाकरे यांनी। पहिले उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर मात्र आता राज ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। बघू शकतो एक स्पष्ट चित्र जी आहेत ती या ठिकाणी दिसून येत आहेत। कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू हे येणाऱ्या काळात एकत्र तर येतीलच, पण मात्र पारिवारिक मनोमिलन जे आहेत हे या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये वाढताना आपल्याला दिसून येत आहेत। दिवाळीच्या वेळेस देखील राज ठाकरे यांच्या दीपोत्सवासाठी यांची उपस्थिती जी आहे उद्धव ठाकरेंची ही या ठिकाणी दिसली होती आणि मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून येत आहेत। बघू शकतो एक व्यासपीठ जे आहे ते देखील या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि व्यासपीठच्या जवळ जे आहेत सगळे आता हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत आपल्या परिवारासहित त्या ठिकाणी गेलेले आहेत। सर्व मनसेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सर्व नेत्यांचं असेल, आमदारांचं असेल, अगदी शुभम, आपण पाहतोय व्यासपीठावरची दृश्य आहे। रश्मी ठाकरे दोघे बंधू सोबत बसलेले आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही बसले, मात्र अमित ठाकरे हे आले नाहीये का? अर्थातच अमित ठाकरे यांचा कुठला वेगळा दौरा असेल किंवा मग अमित ठाकरे सध्या मुंबईमध्ये आहेत की नाही आहेत याची चौकशी जी आहे ती देखील करणं तेवढंच गरजेचं आहे। पण सध्या आपण चित्र बघू शकतो हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि अर्थातच काल देखील अमित ठाकरे यांचं एक मोठं आंदोलन जे आहे ते नवी मुंबई या ठिकाणी झालं होतं, त्यामुळे नेमकं त्यानंतर अमित ठाकरे कुठे आहेत हे देखील पाहणं तेवढं महत्वाचं असणार आहे। पण त्यापूर्वी आताची ही ताजी दृश्य दोन्ही ठाकरे बंधू आपल्या परिवारासहित एकत्र आलेली प्रणिता। अगदी शुभम, राज ठाकरे यांचं कुटुंबीय ही अभिवादन करण्यासाठी येणार आहे का? कारण दिसत नाहीये। अर्थातच या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते दिसत आहेत, पक्षातील सर्व नेते मंडळी जी आहेत ती देखील दिसून येत आहेत। अर्थातच गर्दीचं या ठिकाणी वातावरण आहे कारण की आपण बघू शकतो जागा ही प्रचंड छोटी आहे आणि कुठेतरी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशामध्येच राज ठाकरे हे कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत या ठिकाणी पोहोचले आहेत की नाही हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे कारण की
प्रोटोकॉलनुसार जी आहे कॉन्वो जो त्यांचा या ताफा जो या ठिकाणी त्यांचा राज ठाकरेंचा दाखल झाला, त्यामुळे नेमकं गाडीतनं कोण कोण आलं हे देखील माहिती घेणं एक महत्वाची बाब असणार आहे. पण यापूर्वी आता हे स्टेजवरील जे दृश्य आहे बघू शकतो की आदित्य ठाकरे या ठिकाणी दिसून येत आहेत, राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या परिवारातील कोणी सदस्य सध्या व्यासपीठावर तरी आपल्याला दिसून नाही येत आहे. अभिवादन करत्या वेळेस स्मृतीस्थळी कोणी होतं का हे देखील एक चौकशीचा भाग जो आहे तो आता झालेला आहे. त्यामुळे नेमकं राज ठाकरे एकटे झालेले आहेत, त्यांचे परिवारातील इतर सदस्य नाही आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित होतच आहे. पण मात्र याच्या मागे काय कारण असते हे देखील जाणून घेणं किंवा त्याची माहिती घेणं एक महत्वाचं काम जे आहे ते असणार आहे. प्रणिता, अगदी शुभम, आपण पाहिलं जेव्हा मराठी भाषेचा मुद्दा आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे 20 वर्षांनी 2 दशकांनंतर एकत्र आले तेव्हा ही शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती, मनसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं असं या बॅनरवर आशय होता. तेच चित्र आज स्मृतीस्थळी पाहायला मिळतंय का? असं ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस हयात होते त्यावेळेसच्या चर्चा होत्या की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे, राज आणि उद्धव यांच्यामधले जे काही वाद आहेत किंवा जे काही गैरसमज आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे आणि हे दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती आणि बाळासाहेबांची देखील इच्छा होती. पण मात्र आता ज्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात येत आहे किंवा ज्या पद्धतीने हे दृश्य आहेत त्यामुळे कुठेतरी उशीर झालेला आहे. पण मात्र दोघेही एकत्र आलेले आहेत असं चित्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर देशासमोर जे आहे ते दिसून येत आहे. ठाकरे बंधू एकत्र येणं याच्यामुळे अनेकांना पोटदुखी जी आहे ती देखील होताना दिसून येत आहे. थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत देखील होताना दिसून येत आहे. पण अशामध्ये दोघांचं एकत्र येणं मनोमिलन होणं हा एक पारिवारिक भाग झाला. पण राजकारणाची याचा काही कुठे यांना फायदा होतो का किंवा मतांच्या स्वरूपात कुठे काही बदल जो आहे तो महाविकास आघाडीसाठी किंवा मनसेसाठी हा दिसून येतो का? कारण की मनसेचा सध्या विधानसभेमध्ये जो त्यांचा एक आमदार होता तो देखील आता या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे 4 वर्षानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील तोपर्यंत हे एकत्र असतील का, दिसतील का असे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर उपस्थित होतात. शुभम, मात्र या निमित्ताने आणखी एक महत्वाचा राजकीय प्रश्न असा उपस्थित होतोय की काँग्रेसनं भूमिका घेतलेली आहे, राज ठाकरेंना सोबत घेणार नाही. अर्थातच एक दिवसीय काँग्रेसचं शिबिर झालेलं आहे आणि त्यामध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाविकास आघाडीतील एक पक्ष जो आहे म्हणजेच अर्थातच उद्धव ठाकरे यांचा पक्ष तो सांगत आहे मनसेला सोबत घेण्याचा. पण याच्यासाठी कुठेतरी काँग्रेसची महाराष्ट्रातली जी फळी आहे त्यांचा नकार दिसून येत आहे आणि प्रत्येक गोष्टीचे मोठ्या पक्षांचे निर्णय जे आहेत ते वरिष्ठांकडनं दिल्लीमधनं होत असतात. कोर कमिटी जी आहे ते घेत असते. महाराष्ट्रातील नेत्यांचा सूर पाहता कुठेतरी मनसेबद्दलचा निर्णय हा वरिष्ठ नेमकं काय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. कारण की अर्थातच बघू शकतो इनकमिंग आणि आउटगोईंग ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मनसेला सोबत घेतल्याने कुठेतरी परप्रांतीयांचा मुद्दा, मराठी मुद्दा हा तर समोर येतोच आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला देखील दगाफटका होऊ शकतो आणि असेच काहीचे प्रश्न जे आहेत ज्यावेळेस शुभम, तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा. तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. आपल्यासोबत सध्या आपण दृश्य पाहतोय, राज उद्धव यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सर हे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहे. उदय सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे आणि एकत्र त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली, श्रद्धांजली वाहिली आहे. चांगली गोष्ट आहे ही. काय दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत. बाळासाहेबांच्या मनातली जी गोष्ट होती ती आज निदान त्यांच्या नंतर तरी कुठे दिसते आहे. राजकारणात ते दोघं एकत्र येतील का नाही अजून सांगता येत नाही, त्याला काळ जाऊ द्यावा लागेल. निदान दोघं एकमेकांना भेटायला लागलेले आहेत, एकत्र फिरायला लागलेले आहेत, एकत्र स्टेजवर यायला लागलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ते दोघं एकत्र आले ही शिवसैनिकांसाठी फारच चांगली गोष्ट आहे. शेवटी बाळासाहेब हे कसे कुटुंब वत्सल ग्रस्त होते आणि त्यांना त्यांच्या लोकांना राहायला आवडायचं. त्यांचे सगळे मुलं बाळा नातवंड एकत्र असावी त्यांना वाटायचं आणि त्यांच्या नंतर निदान हे सगळे ते असताना ते फुटाफुटी झाली सगळा भाग वेगळा. पण त्यांच्या नंतर हे एकत्र आलेले आहेत ते पाहून बाळासाहेब इथे कुठे असतील ते पाहून त्यांना नक्कीच बरं वाटत असेल. राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. राजकारणात एकमेकांच्या विरोधामध्ये बोलणं चालू असतं. आता दोघांना एकमेकांची गरज, राजकीय गरज दोघांना निर्माण झालेली आहे खरं आहे. पण तरीही एकमेक राजकारणाच्या दृष्टीने पूरक ठरतील का एकमेकांना हा अजूनही त्याचा प्रश्नच आहे. पण निदान ही सुरुवात झालेली आहे ही काही कमी नाही. ठाकरे बंधू एकत्र यायला लागलेले आहेत, ठाकरे कुटुंब एकत्र यायला लागलेलं आहे
ही चांगली गोष्ट आहे. जी उदय सर, हाच मुद्दा जर पाहिला तर राजकीय समीकरणांचाही विचार होतो, कारण मग महाविकास आघाडीचं काय होणार? काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि यावर मनसेकडूनही अशी प्रतिक्रिया आलेली आहे की ना आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव दिलाय ना त्यांनी आम्हाला. त्यामुळे मग जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर काँग्रेसची ही भूमिका असं आहे की बघा, मनसेने जी काही भूमिका घेतली होती एकेकाळी तशाच प्रकारची भूमिका शिवसेनेची पण होतीच ना. बाळासाहेबांच्या काळात ती तेव्हा यांच्या विरुद्ध होती, दक्षिण भारतीयांच्या विरोधामध्ये होती, मनसेने उत्तर भारताच्या विरोधामध्ये होती आणि ती घेतली होतीच ना. म्हणजे शिवसेनेची भूमिका तीच होती. तर काँग्रेसला आता हे काय झालंय, काँग्रेसला आता सतत आपलं काही ना काहीतरी तक्रार करून कुठून तरी बाहेर पडायचंय. हे जे शिवसेनेचं जे काही त्यांच्या बरोबर त्यांना असं वाटतं की आपल्याला चिकटलेलं आहे. कारण असं आहे की शिवसेनेला आता मुस्लिम मतं मिळायला लागली, शिवसेनेला दलित मतं मिळायला लागली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, आणि आपल्या मतांमध्ये कुठेतरी ही वाटेकरी निर्माण झालेली आहेत असं काँग्रेसचे स्वतःबद्दलचा एक समज आहे की हे दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक हे सगळे आमचेच मतदार आहेत असा एक त्यांचा समज आहे. आणि त्या समजामधून त्यांना असं वाटतं की आता शिवसेना आपल्या बरोबर असेल तर तो आपल्या मतांमध्ये पुन्हा एकदा छेद होईल. तर त्यांना ह्या शिवसेनेपासून खरं तर बाहेर पडायचं निमित्त मनसे आहे. मनसे काही मूळ भाग नाहीये. मनसेने यांना मारलं त्यांना मारलं, हा आता ठीक आहे, आता नवीन भाग राहिलेला नाहीये. तर त्यांच्या पक्षाचं एकेकाळी धोरण, प्रत्येक पक्षाची धोरणं बदलत असतातच ना, पुढे कायम राहिली धोरणं. काँग्रेसची तरी धोरणं पूर्ण कायम राहिलेली आहेत. तेव्हा धोरणं ही बदलत असतात त्यांची ती काही धोरण कायम राहत नाही. हे कारण त्यांना पाहिजे कुठून तरी यातून बाहेर पडायला. कारण महापालिका निवडणुका त्यांना सोबळावरच लढायच्या आहेत, स्वतःच त्यांना हे करायचं आहे आणि म्हणून ते बाहेर पडायला बघतायत. ते मनसे बरोबर आहे का नाहीये एक त्यांना एक कारण आहे त्याच्यासाठी. उदय सर, व्यासपीठावरची दृश्य समोर आलेली आहे. थोड्या वेळा आधीच राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्रित अभिवादन केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांना. मात्र यावेळी राज ठाकरेंसोबत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे हे दिसले नाही. यातून काही अर्थ काढता येईल का? हे प्रत्येक घरामध्ये अशा गोष्टी घडत असतात. या आता शेवटी ठाकरे कुटुंब एकत्र आलं म्हणजे काय झालं तर दोन भाऊ एकत्र आले. आता मग त्यांच्या बायका का नाही आल्या, मग त्यांची मुलं का नाही आली, त्यांचे मेव्हणे का नाही आले, त्यांचे असे हे प्रश्न विचारले जाणारच, साहजिक आहे ते. आणि ते त्यांचे कौटुंबिक विषय असेल, कुठे काही त्यांचे एंगेजमेंट असतील, आपल्याला माहित नाहीये. आता बोलण्यात काय अर्थ नाही. जी उदयजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिली यासाठी. तर पुन्हा एकदा आपण या बातमीकडे येणारच आहोत. मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. मी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे पारंपरिक भारतीय बियाण्यांना त्या ठिकाणी त्याचं संवर्धन केलं. त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारची बियाणे तयार करणं, अशा प्रकारचे वाण तयार करणं, या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र येत बाळासाहेबांना एकत्र अभिवादन केलेलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचं कुटुंब उपस्थित आहे, मात्र शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित नसल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याच संदर्भात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. प्रवीण पुरो सर, आपण पाहतोय आजचं हे दृश्य. काही दिवसांआधीही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते, मुद्दा होता मराठी भाषेचा, आणि त्यानंतर अनेक गाठीभेटी झाल्या आणि आज स्मृतीस्थळावर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोघे बंधू सोबत आलेले आहे. कसं पाहताय त्या चित्राकडे? एक बाळासाहेब ठाकरेंचं हे स्मृतीस्थळ आहे आणि बाळासाहेब ठाकरे कुटुंबांसाठी आणि तमाम महाराष्ट्रासाठी एक आदर्शवत नेतृत्व होतं. आणि अशा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी दोन्ही बंधूंनी एकत्र जाणं हे ऑब्व्हियसली म्हणजे शक्यताच आहे. म्हणजे त्यांनी दोघांनी एकत्र जाणं ही या दृष्टीने खूपच महत्वाची गोष्ट आहे. आणि आगामी काळामध्ये या दोन्ही बंधूंमध्ये झालेला समन्वय लक्षात घेता आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते दोघांनी एकत्र जाणं हे अभिप्रेतच होतं.
आता या निमित्तानं त्यांचे कुटुंबीय आले की नाही आले, तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे दोघं जण सख्खे बंधू जे आहेत ते तिथे आले आणि त्यांनी महाराष्ट्राला एक दिशा दिली की आम्ही ह्या आगामी काळामध्ये किंवा येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्येही एकत्र असू, हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न जो आहे असं आपल्याला म्हणता येईल की जे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र कार्यक्रम करणं, एकत्र सभा घेणं, एकत्र शिबिरं घेणं, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ते एकत्र जाणं हे खूपच चांगली गोष्ट आहे आणि हे महाराष्ट्रासाठी एक वेगळा पायंडा पाडण्यासारखी गोष्ट असे समजतो मी. आणि त्यांच्या कुटुंबियांनी तिथे जाणं पाहिजे हे खरी गोष्ट आहे, पण प्रत्येक ठिकाणी त्यांची पत्नी आली का, त्यांची मुलं आली का, याला जास्त महत्व दिलं जात नाही. हे प्रमुख नेते जेव्हा तिथे जातात तेव्हा इतर कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा नरमाईने घेतला जातो आपल्याकडे परंपरेनुसार. त्यानुसार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाणे हे महाराष्ट्रासाठी जे अभिप्रेत. अगदी प्रवीणजी, हा प्रश्न यासाठी विचारला कारण उद्धव ठाकरे या ठिकाणी सहकुटुंब आले. हो, नाही खरं आहे, ते उद्धव ठाकरे सहकुटुंब आले, त्यांचं ठरलं पण असेल कदाचित जाणं. राज ठाकरे सहकुटुंब आले नाहीत, पण राज ठाकरे स्वतः आले. म्हणजे राज ठाकरे आल्यानंतर बाकीचे कोण का आले नाहीत त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. कदाचित ते नंतर येतील, दिवसभराचा कार्यक्रम असतो आणि या निमित्तानं ते येऊ शकतील. पण ते दोन प्रमुख नेते म्हणजे मनसेचे प्रमुख आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे दोन्हीकडे आले म्हणजे त्यांच्या कुटुंब आला असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, ते आले म्हणजे महाराष्ट्रासाठी एक ते वेगळं वातावरण आहे. अगदी प्रवीण सर, राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातलं आता सध्याचं हे जे व्यासपीठावर दिसतंय स्मृतीस्थळावरचं चित्र हे निवडणुकांमध्येही असेल? निश्चितच गेल्या काही काळापासून त्यांनी जे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये अधिकाधिक एकत्रित आपण या निवडणुका लढवायचं हे दोन्ही पक्ष प्रमुखांनी ठरवलेले दिसतंय. मुंबई, विशेषतः मुंबई आणि ठाण्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र असतील. विशेष वेळ महाविकास आघाडीचा कुठलाही संदर्भ न घेता या दोघांनी एकत्र येण्याचा जो काही संकल्प सोडलेला आहे तो महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भल्यासाठी घेतला असं आजही लोकांना वाटतंय. आणि त्याचे परिणाम लक्षात घेता आगामी काळामध्ये एकत्र राहणं म्हणजे केवळ निवडणुकाच नव्हे तर सामाजिक असेल, पारंपरिक असेल, ज्या ज्या काही गोष्टी असतील, जे काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी संधी मिळेल किंवा शक्यता असेल त्या ठिकाणी दोघांनी जाणं हे महाराष्ट्राच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनाही किमान म्हणजे मराठीचा मुद्दा धरून जे लढणारे असतील किंवा मुंबईच्या अस्तित्वासाठी लढणारे जे असतील त्यांच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. आणि या निमित्तानं त्यांनी एकत्र राहणं म्हणजे आगामी काळामधल्या होणाऱ्या निवडणुका असतील इतर जे काही कार्यक्रम असतील त्यांच्यासाठी एक चांगली संधी असं म्हणता येईल. अगदी प्रवीणजी, पुन्हा एकदा आपण या विषयावर येणारच आहोत. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सध्या थोडं थांबवते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल. देवेंद्रजी, जिस तरीके से आज शेवटचा दिवस आहे अनेक ठिकाणी बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसून येते, अशा स्वरूपामध्ये समजूत काढली जाणार आहे. अनेक ठिकाणी सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लढायलाच पाहिजे. 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे. पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू. मात्र डबेवाल्यांनी आज ठाकरेंची महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याचे म्हणणे ज्यावेळी 17ला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही वचने दिलेली मात्र त्याची पूर्ती गेल्या 8 वर्षात त्यांनी केलेली नाही. मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो. आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला. आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्या शिकान भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं. त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत, माळकरी आहेत, अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळे लोक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही. ती चांगली मंडळी आहेत. त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे. सर, लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर
विविध प्रकारच्या म्हणजे काही चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतात. चाकणमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येते. चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते. अजून काही वेगळी समीकरण पाहायला मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे. कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं. आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले दोन या मित्रपक्षांचेच नेते हे एकमेकाचे जानी दुश्मन असतात. त्याच्यामुळे ते वेगळे लढतात. असं सगळ्या पक्षांमध्ये आहे. त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये. कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे. गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्या ते करत असतात. 10% ॲब्रेशन असतात, 90% बरोबर असतात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष नाही, मला असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे. त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल. पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही, कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही. मुंबई काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं रमेश चंद्रलाल किंवा इतर नेते सांगतात स्वबळावर जाण्याची भाषा करतात. एका बाजूला गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वारंवार पराभव तरी सुद्धा काँग्रेसचा इतका आत्मविश्वास येते की स्वबळावरची निवडणूक लढवायची. मला असं वाटतं की त्यांनी स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. जोपर्यंत काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही, भारताच्या मतदारांची मानसिकता समजत नाही, जोपर्यंत जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर ते राजकारण करत नाही, जोपर्यंत ते केवळ सोशल मीडियाचं हवाईतलं राजकारण करतील तोपर्यंत काँग्रेसला काही भवितव्य नाही. देवेंद्र जी जिस तरीके से बिहार चुनाव के बाद से प्रकरणामध्ये त्या प्रकरणात नोंदणी महानिरीक्षकांचा आज अहवाल सादर होतोय आणि अपेक्षा अशी व्यक्त केली जाते की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. तुम्ही काय सांगता? अहवाल याच्या आधी बोलणं योग्य नाही आहे. अहवाल आल्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरेल. देवेंद्र जी जिस तरीके से बिहार चुनाव के बाद पूरे देश भर में महाविकास अघाड़ी जो अपोजिशन अलायंस था वो बिखरता हुआ नजर आ रहा है. राहुल